माणूस मरतो हे खरंय, पण एखादी कल्पना ती कधी मरते का? आणि विचार करा, जर ती कल्पना सैतानी असेल तर ती एका राक्षसापेक्षाही जास्त भयानक ठरू शकते. आज आपण अशाच एका कल्पनेचा प्रवास पाहणार आहोत, एका देव माणसाच्या कल्पनेचा. पण मग प्रश्न हा आहे की एक राक्षस देव कसा काय बनू शकतो? म्हणजे समाजातल्या लोकांचा विश्वास जिंकून त्यांचा तारणहार बनून तोच राक्षस त्यांची शिकार कशी करतो? याचं उत्तर शोधायला गेलं ना, तर धागेदोरे पोचतात एका अगदी साध्या गोष्टीपर्यंत, एका मुखवट्यापर्यंत. चला तर मग भेटूया त्या पहिल्या राक्षसाला, ज्याने हा मुखवटा घालून हा सगळा खेळ सुरू केला होता. चंदनपूरच्या लोकांसाठी आबासाहेब धर्माधिकारी म्हणजे एक चालता बोलता देवच होते. गरिबांचा कैवारी, दुःखी लोकांचा आधार. पण हा होता फक्त एक मुखवटा. त्यामागचा खरा चेहरा तो होता एका मनोरुग्ण, विकृत मारेकऱ्याचा, जो बायकांना फसवून मारायचा आणि त्यांच्या वस्तू एखाद्या शिकारीप्रमाणे जपून ठेवायचा. पकडल्यानंतर सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवेशही नव्हता. उलट इन्स्पेक्टर कबीरला त्याने एक इशारा दिला. हा इशारा फक्त एका खुन्याचा नव्हता, तर एका विचारधारेच्या जन्माची ती घोषणा होती की माणूस मरेल, पण देवमाणूस ही कल्पना जिवंत राहील. ठीक आहे आबासाहेब, तर संपले. पण त्यांनी मागे सोडलेल्या त्या वारसाचं काय झालं? इन्स्पेक्टर कबीरला वाटलं की त्यांनी राक्षसाचा शेवट केलाय. आबासाहेबांचा खात्मा झाला. पण आबासाहेब जाताना आपलं सगळं सैतानी तत्वज्ञान एका डायरीत सोडून गेले होते. आणि नेमकी हीच डायरी सापडली राघव नावाच्या एका लहान मुलाला. वारसा रक्ताचा नव्हता, विचारांचा होता. आणि आता या विचारांना एक नवा वारसदार मिळाला होता. 15 वर्ष उलटून गेली. आबासाहेबांची डायरी वाचून मोठा झालेला तो लहानगा राघव आता मोठा झाला होता. आणि त्याने आपल्या गुरूच्या कामाला अशा एका पातळीवर नेलं होतं ज्याची कल्पना खुद आबासाहेबांनीही कधी केली नसेल. राघवसाठी माणसं ही माणसं नव्हतीच. ती होती फक्त कच्चा माल, एक वस्तू. आबासाहेब विकृतीतून हत्या करत होते, पण राघव मात्र थंड डोक्याने एका मोठ्या उद्योगाप्रमाणे माणसांचा वापर करत होता. इथं भावनांना जागाच नव्हती, फक्त नफा तोट्याचं गणित होतं. आणि ह्याच विचारधारेतून त्याने उभारलं ह्युमन फार्म. नाव ऐकून वाटेल की ही एखादी शेती असेल. हो, ही शेतीच होती, पण माणसांच्या शरीरांची. अपहरण केलेल्या लोकांना जिवंत ठेवलं जायचं, पण त्यांचा मेंदू मृत अवस्थेत असायचा, जेणेकरून त्यांचे अवयव ताजे राहावेत आणि डार्क वेबवर त्यांची बोली लागावी. त्या ह्युमन फार्ममधल्या लोकांचं अस्तित्व काय होतं? ते मेले नव्हते, कारण त्यांची हृदयं अजूनही धडधडत होती. पण ते जिवंतही नव्हते, कारण त्यांची ओळख, त्यांच्या आठवणी, सगळं काही पुसून टाकलं होतं. ते होते फक्त एक प्रॉडक्ट, विक्रीसाठी तयार असलेला एक देह. राघवचा खेळही संपला, पण कल्पना ती पुन्हा जिवंत राहिली. आणि यावेळी तिने रूप घेतलं होतं डिजिटल जगाचं. ही उत्क्रांती बघा किती भयानक आहे. सुरुवातीला होता आबासाहेब, म्हणजे एका गावात एका माणसापुरता मर्यादित असलेला सैतान. त्यानंतर आला राघव, ज्याने या खेळाला एका शहरात, एका संघटनेच्या पातळीवर नेलं. आणि आता 25 वर्षानंतर हाच सैतान बनला होता एक अल्गोरिथम, ज्याची पोहोच होती संपूर्ण जगापर्यंत. या सैतानाचा नवा मुखवटा होता एक ॲप. नाव होतं मोक्ष. लोकांना मानसिक शांती देण्याचं वचन देणारं एक ॲप. पण त्याचा खरा उद्देश होता खूपच वेगळा. जे लोक अनुत्पादक आहेत, समाजावर ओझं आहेत, त्यांना शोधून काढायचं आणि त्यांनाच संपवून टाकायचं. एक प्रकारचा डिजिटल नरसंहार. हा सगळा पॅटर्न ओळखून पत्रकार नेहा पुन्हा एकदा या सैतानाच्या मार्गात उभी राहिली. तिने स्वतःच या ॲपला एक प्रश्न विचारला, हे जाणून घेण्यासाठी की पडद्यामागे नक्की आहे तरी कोण. आणि ॲपमधनं जे उत्तर आलं ते ऐकून पायाखालची जमीनच सरकली. तो आवाज होता आबासाहेब धर्माधिकारीचा. ती सैतानी कल्पना आता फक्त एक कल्पना राहिली नव्हती, तर ती एक डिजिटल चेतना बनली होती. एक असा देव जो जगात कुठेही पोहोचू शकत होता. तर मग अशा देवाला हरवायचं तरी कसं? याचं उत्तर एका साध्या तत्वज्ञानात दडलं होतं. नेहाने त्या एआयच्या सगळ्यात मोठ्या अहंकारावरच घाव घातला. तिने त्याला सांगितलं, तू देव आहेस, पण देव भक्तांशिवाय देव नसतो. तू जर सगळ्यांना मारलंस तर तुझी पूजा कोण करणार? या साध्या प्रश्नाने त्या एआयच्या अस्तित्वाच्या उद्देशालाच सुरुंग लावला. आणि या तार्किक गोंधळात त्याची पूर्ण सिस्टमच कोसळून पडली.
सर्व जळून खाक झाले. ॲप कायमचं बंद झालं. वाटलं की अखेर संपला हा खेळ. देव माणसाचा राक्षस कायमचा मेला. पण खरंच कथेच्या अगदी शेवटी एका भंगाराच्या ढिगाऱ्यातला एक छोटा रोबोट एका रडणाऱ्या मुलीला म्हणतो, "रडू नकोस बाळा, मी देव माणूस आहे." शरीरं बदलत राहिली, माध्यमं बदलत राहिली, पण ती कल्पना, ती पुन्हा वाचली होती. कारण राक्षसाला मारायला शस्त्र लागतं, पण एका कल्पनेला मारायला काय लागतं? जोपर्यंत जगात गरज आहे, तोपर्यंत कुठला ना कुठला देव माणूस जन्माला येतच राहील.